नमस्कार, मी ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर. हिंदुस्तान पोस्टवर आपलं स्वागत आहे. आज अशा वकिलांची मुलाखत आपण घेतोय की ज्या वकिलांचं वकिली क्षेत्रातलं मोठं नाव महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी माहीत आहे नक्कीच, पण त्यांचा एक वेगळा भाग म्हणजे साम्यवादाचे अभ्यासक आहेत ते. तर माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट नितीन प्रधान, मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे ख्यातनाम वकील. प्रधान साहेब, आज हिंदुस्तान पोस्टवर आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर मी थेट विषयाकडे जातो. साम्यवाद हा जागतिक स्वरूपातला एक विषय आहे. अनेक देश साम्यवादाच्या प्रभावाखाली होते गेले आहेत. भारतापुरतं बोलायचं तर भारतीयांनी आणि हिंदूंनी साम्यवादाकडे कसं बघितलं पाहिजे ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं, मी साम्यवादाचा अभ्यासक आहे. माझं इकॉनॉमिक्स होतं. बरं. स्पेशलायझेशनसाठी. ओके. म्हणजे ज्या वेळेला मी ग्रॅज्युएट झालो ते इकॉनॉमिक्स आणि सायकोलॉजीमध्ये झालो. म्हणजे 3 इकॉनॉमिक्स 3 सायकोलॉजी. हां, 3 नाही, त्यावेळेला आम्हाला 2 होते. मला अंदाजे, मला तर काय ठीक आहे, एवढं काही लक्षात नाही. ठीक. 50 वर्षापेक्षा जास्ती काळ झाला. जास्तीच, म्हणजे 55च्या आसपास. तर आमच्याकडे कॉम्रेड शांताराम गरुड. बरं. शांताराम गरुड हे तुमचं इचलकरंजीचा काही संबंध नाही ना? नाही, आडनाव कधीतरी पूर्वज तिकडे असावेत, पण शांताराम गरुड हे युनियन लीडर होते. बरं. इचलकरंजीला. भारतीय कम्युनिस्ट पार्टी माकपा म्हणजे त्यातले जे जहाल म्हणजे CPI आणि CPI-M त्यातले CPI-M चे होते. ओके. आणि माझ्या वडिलांची मित्र, त्यामुळं त्यांच्या केसेस वगैरे असायच्या. माझे वडील चालवायचे, त्यामुळे वरचेवर घरी वगैरे यायचे. आणि ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये गेलोय हे त्यांच्या लक्षात आलं, चांगले स्नेही, म्हणजे काही अडचण काहीच नाही. त्यांनी सांगितलं, मी तुला मार्क्सवाद शिकवतो. ठीक आहे. मला वाटतं माझ्या अंदाजाप्रमाणे 1970 सालची गोष्ट असावी. बरं. 1969-70ची. दर रविवारी यायचे. इचलकरंजीवरून सांगलीला. हा, इचलकरंजीवरून सांगलीला यायचे. त्यांना माझ्यासाठी 4-5 पुस्तकं घेऊन यायचे. बरं. आणि ही पुस्तकं मला वाचायला द्यायचे. आणि दुसऱ्या रविवारी ह्या पुस्तकाबद्दलचे प्रश्न विचारायचे. आणि अशा पद्धतीने माझं हे चाललेलं होतं. 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. हे जवळजवळ आमचं 1 वर्ष 6 महिने चाललेलं असेल, वर्ष पण नाही. या 6 महिन्यामध्ये म्हणजे मला बेसिक्स जे होते ते, मला अर्थशास्त्र माझं इकॉनॉमिक्स होतं, त्यामुळं मला सेंट सायमन, मार्क्स आणि बरेच हे जे इकॉनॉमिक्समधले जे थिअरीज होत्या त्या आमचं चाललेलंच होतं. म्हणजे ते कॉलेजमध्ये असलेली ती गोष्ट वेगळीच. हा ॲडिशनल अभ्यास होता मार्क्सवादाचा. आणि मग हळूहळू 1-2-4 महिन्यानंतर गोष्ट आली रशिया आणि चायनाबद्दल. त्यावेळेला पेपरमध्ये वर्तमानपत्रात रशिया आणि चायनाचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दल बरीच चर्चा असायची, वाचायचो. आणि मला एक लक्षात, त्यापेक्षा त्या सुमाराला आणखीन एक होतं, एक मुंबई दिनांक नावाचं एक सदर चालवायचे. त्या छोटं मासिकाचं नाव काय होतं, काय जाऊ दे ते. तर त्यामध्ये कलकत्त्याच्या बातम्या असायच्या. बरं. आणि त्यात स्वतः तो मार्क्सवादी होता. सो ऑब्व्हियसली अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं जायचं की माझ्या वयाच्या त्यावेळेला, माझं वय त्यावेळेला 15 असेल, 15च्या आसपास होतं, 14-15. थ्रिलिंग होतं सगळं. आणि त्यात शांताराम गरुड, म्हणजे कलकत्त्यात कसं सरकार ग्रेट काम करतं. नाही, तिथं नक्षलवाद सुरू झाला होता. त्यामुळे तिथे प्रत्येक रस्त्यावर काही नाही, बॉम्ब पडायचे, बॉम्ब फुटायचे, गाड्या जाळल्या जायच्या, ट्रॅम जाळल्या जायच्या. पण त्या सगळ्या त्या वातावरणामध्ये तो वेळ ती हेच अशी होती की काळच तो असा होता की उत्स्फूर्तपणे बंडखोरी
बंडखोरी वाटायची की आता हे असं होते तिथं. ह्याच्यामध्ये केवढा मोठा तो लोक हिरारीने बंडामध्ये भाग घेतात, हा अशा पद्धतीचं आणि ते त्याचं वातावरण थ्रिल वाटावं आणि ते किंवा त्याचं आकर्षण वाटावं. येस. एक दिवस मी त्यांना विचारलं, रशिया आणखीन चायनाबद्दल बोलत होतो. मी म्हटलं की रशिया, इट अपियर्स की रशिया हे राष्ट्रवादी, रशियातला कम्युनिस्ट पक्ष हा राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, म्हणजे रशियन राष्ट्रवादी आहे. चायनामधला चायनीज राष्ट्रवादी आहे. पण मग हिंदुस्थानात हे जे आता 2 भाग पडलेले आहेत, सीपीआय अँड सीपीआय-एम, हे नॉट बिकॉज ते हिंदुस्थानी राष्ट्रवादी आहेत म्हणून ते आहेत. एकाला असं वाटतं, तुमच्या एका गटाला असं वाटतं की सीपीआय कडे आपण बाजवलं हवं, म्हणजे अल्टिमेटली आपण रशिया धार्जिणे व्हावं. दुसऱ्यानं वाटतं चायना धार्जिणे व्हावं. डिस्पाईट 1962चं वॉर झालं, चायना आमचे शत्रू असून सुद्धा ते आम्हाला त्यांच्याबद्दल जवळीक वाटते ह्या सीपीआय-एमला. म्हटलं मग हा राष्ट्रवाद, हे दोघं जण राष्ट्रवादी कम्युनिस्ट कधी होणार? हिंदुस्थानचे राष्ट्रवादी कम्युनिस्ट. प्रॉब्लेम सटपटले ते, म्हणजे त्यांना शांताराम गरुड तसे काय म्हणतो आपण त्याला, इट वॉज व्हेरी मॅच्युअर्ड, विचारवंत होता ती व्यक्ती. पश्चिम महाराष्ट्रातलं कम्युनिस्टांचं नेतृत्व करणारे असे होते. बरोबर का? बरोबर, यू आर राईट, ऍब्सोल्युटली राईट. अँड पर्टिक्युलरली त्यांनी हे CITUचं त्यांनी फार मोठं जाळं तयार केलेलं होतं सगळीकडेच. इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, सातारा या सगळ्या भागात. सांगायचा मुद्दा असा, त्यावेळेला नाही, ज्यावेळेला तू मार्क्सवाद शिकतोस त्यावेळेला राष्ट्रवादाचा आधी कधीही विचार करायचा नाही. म्हटलं पण मग चायनाने आपल्यावर हल्ला केला, आर्मीने आम्हाला तो कब्जा केला आपल्या भूमीवर, आणि आपण नाही म्हणाले. असं नाही, अगदी आपण त्याच्या पद्धतीने विचार करायचा नाही. हे माझं पहिलं डिसिल्युजन होतं कम्युनिझम बद्दल. म्हटलं मला एक सांगा, हे असं कसं होईल? माझे आई वडील मला सांगतात राष्ट्रावर प्रेम कर, आणि तुम्ही बरोबर त्याच्या उलट सांगता. काहीतरी प्रॉब्लेम आहे तिथं. त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गोंधळ आहे. कारण काय आहे, हे शिक्षक म्हणून सांगतायत आणि मला माझे आई वडील हे माझा मूलमंत्र म्हणून मला ते देत आहेत. त्यामुळे त्याच्यात कुठेतरी तफावत होणार आणि त्याचा काय परिणाम काय बरोबर होणार नाही. हळूहळू त्यांचे येणं बंद झालं. त्यांची पुस्तकं आहेत, काही पुस्तकं अजूनही असतील माझ्या लायब्ररीमध्ये, मी पुस्तकं ठेवून दिलेली आहेत असं माझा अंदाज आहे. पण ती पुस्तकं त्यानंतर ज्या वेळेला मी एक प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीने एक 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यानंतर मला प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या आधीची गोष्ट, शरद जोशी शेतकरी संघटनेचे त्यांच्या मंडळी, लीला जोशी, ही त्यांची माझी एक चांगली मैत्री, आणि त्या मैत्रीतून माझी शरद जोशींची ओळख झाली. आणि शरद जोशींच्या अटकेच्या वेळेला त्यांच्यावर अंतुलेंनी जवळजवळ 150 केसेस घातलेल्या होत्या ऑल ओव्हर महाराष्ट्र. त्यांनी भाषण दिली म्हणून. एका केसमधनं त्यांना अटक करायची, दुसऱ्या केस त्याला जामीन मिळाला की दुसऱ्या केसमध्ये अटक करायची. हा प्रकार चाललेला होता. एक 5-6 वेळेला झालं तसं. आणि शेवटी मग आम्ही पिटिशन फाईल केलं हायकोर्टमध्ये. राम जेठमलानी अपियर झाले आणि सगळ्या केसेससाठी एक कॉमन ऑर्डर झाली. पहिली ऑर्डर अशी आणि ती शेवटची ऑर्डर. त्यानंतर अशी कधी ऑर्डर झाली नाही. कोर्ट जस्टिस रेगे वॉज द जज, आणि त्यांनी सगळ्या 150 केसेसमध्ये अँटिसिपेटरी बेल देऊन टाकलं. होलसेल अँटिसिपेटरी बेल दिला. अजूनही मला त्या पिटिशनचा नंबर सुद्धा आठवतोय, 1981 ऑफ 1981. सोपा नंबर होता. त्यामुळे अशा परिस्थितीत शरद जोशींची ओळख, शरद जोशींच्या बरोबर विचाराची जवळीक, आणि त्यांच्याशी भेटल्यानंतर, त्यांच्याबरोबर कधीतरी दौऱ्यावर गेल्यानंतर चर्चा व्हायची. व्हॉट डू थिंक, म्हणजे तू नितीन तुझा हे काय, म्हणजे फिलॉसॉफी काय? म्हटलं आय एम नॅशनलिस्ट. हो, म्हणजे तू RSSचा. म्हटलं का फक्त RSSच नॅशनलिस्ट असू शकतं?
इथं हिंदुस्थानात दुसरं कोण नाही म्हणाले. तसं नाही, पण हे गणित ठरलेलं आहे आणि त्यामुळे तू RSSचा. पण म्हटलं तुमचं काय? नाही म्हणाले मी साम्यवादी. म्हणे माझे मार्क्सिस्ट नाही म्हणाले. बरं. साम्यवाद हा मराठी शब्द आहे. हा. ह्याचा मार्क्सिझमचा काही संबंध नाहीये. म्हटलं मग कोणाचा संबंध आहे? हा. साम्य कोणा कशात? हा. ते म्हणाले मी रोझा लक्झेंबर्ग, आय प्रिफर रोझा लक्झेंबर्ग ॲज अ. रोझा लक्झेंबर्ग ही जर्मन मार्क्सिस्ट होती. जवळीक होती तिची लेनिन, स्टॅलिन. लेनिन ऑब्व्हियसली, त्यानंतर स्टॅलिन आले आणि स्टॅलिनच्या 1932च्या पर्जमध्ये तिला पण सायबेरियाला पाठवलं आणि तिला पण मारून टाकण्यात आलं. पण तिने काही चांगली पुस्तकं लिहिली, हे यांच्यावरनं कळलं. मी काही सगळी वाचलेली नाहीत, फक्त त्यांच्याबरोबर रोझा लक्झेंबर्ग बरोबरची माझी चर्चा झाली आणि रोझाने त्यांना मला लक्षात आलं की बेसिकली रोझाचं वैचारिक हे फाउंडेशन हे मार्क्सिझम होतं. नो डाऊट अबाउट इट. त्यांचं पण असावं, कारण पुढच्या एका इन्सिडेंटमध्ये मला त्याची जाणीव झाली. मला वाटतं वर्ष 84 किंवा 85च्या आसपास असावं. रोझा लक्झेंबर्ग झाल्यानंतर म्हणजे त्याने 1-2 पुस्तकं मला दिली होती, मी चालली होती त्याची. त्यांनी मला सांगितलं अरे मला अचानक म्हणाले, माझे एक पुस्तक मी बघितलं, टॉ ऑफ फिजिक्स. अच्छा, टॉ ऑफ फिजिक्स. म्हटलं मी काय ऐकलेलं नाही त्या पुस्तक. नाही म्हणाले घे तू ते पुस्तक. आणि मग मी आणि फ्रिजोत कॅप्राचं पुस्तक आहे आणि फार छान पुस्तक आहे. पण मला हे कळत नाही, हे कसं काय, हे ह्याच्यात हे आता ह्याच्यात जमवायचं कसं, म्हणजे नक्की काय? नाही म्हटले, आपण जर का प्रॅक्टिकल अप्रोच जर बघितला तर हे धर्म वगैरे ही सगळी अफूची गोळी आहे. पण म्हणाले टॉ ऑफ फिजिक्समध्ये फ्रिजोत कॅप्रा म्हणतो की इंडियन फिलॉसॉफी ही बेसिकली इट इज अ सायन्स बेस्ड फिलॉसॉफी. क्वांटम फिजिक्स हे जे आज त्याच्यात त्यांनी उल्लेख केलाय, त्यांनी सांगितलं की नील्स बोअर, आईन्स्टाईन, ओपनहॅमर त्यांनी उद्धृत केले आणि त्यात त्यांनी सांगितलं की जे इंडियन फिलॉसॉफीमधला जो मिस्टिसिझम आहे तो मिस्टिसिझम त्यांनी संस्कृत भाषेत लिहिला, कवितेच्या भाषेत लिहिला, कवितेच्या स्वरूपात लिहिला. पण म्हणाले तोच आम्ही, हे तिघांचं कॉमन म्हणणं आहे, तर तोच आम्ही आज मॅथमॅटिकल भाषेत लिहितोय. मग मला काय पटत नाही. म्हणाले काय, आय कांट गो समवेअर, की ते असं कसं झालंय, तू पण जरा वाचून घे. मला फार आवडलं पुस्तक. पण हा दुसरा एक भाग आहे. त्याने 4 पुस्तकं लिहिलीत, मी 4-5 पुस्तकं वाचलीत. एक आहे फ्रिजोत कॅप्राचं, तो एक अख्खा वेगळा सब्जेक्ट होऊ शकेल, पण तो आपण त्याच्यावर त्या 4 पुस्तकांच्यावर नंतर बोलू. शरद जोशींचा समाज मला अजूनही मी शोधातच होतो. माझा शेवटचा एन्काउंटर शांताराम गरुड यांच्या बरोबर झाला होता, राष्ट्रवादी कम्युनिस्टांच्या बद्दल. दुसरा एन्काउंटर झाला तो शरद जोशींच्या बद्दल झाला. त्यामुळे मी नॅशनलिस्ट नाही. म्हटलं असेल तुम्ही, तुमची फिलॉसॉफी तुम्ही सेपरेट ठेवू शकता, माझी सेपरेट ठेवू शकतो. माझा धंदा मला महत्वाचा होता. मी प्रोफेशनमध्ये आलेलो होतो, मुंबईला नुकताच आलो होतो सांगलीहून. सो ऑब्व्हियसली आय वॉज मोर इंटरेस्टेड इन माय प्रॅक्टिस. आणि पण तो एक इंटेलेक्च्युअल ट्रीट होती. शरद जोशींच्या बरोबर बोलणं, त्यांच्याबरोबर चर्चा करणं आणि त्यांच्या सहवासात राहणं आणि बघणं ही एक वेगळी ट्रीट होती. पण हळूहळू ते राजकारणात जसे पुढे जात गेले तसं आणि मी माझ्या धंद्यात जसं मी अडकत गेलो, त्यामुळे काय पुढचं काय आलं नाही. पण एक अभ्यास मात्र चालूच राहिला कम्युनिस्टांच्या बद्दलचा. आणि इट वॉज डिसिल्युजन. हे माझा अनुभव कम्युनिस्ट पार्टी आणि समाजवादी यांच्याबद्दलचा आय वॉज टोटली डिसिल्युजन. मराठी भाषेत किंवा हिंदुस्थानच्या भाषेत त्यांना समाजवादी म्हणायचं, ते इंग्लिश भाषेत त्यांना मार्क्सिस्ट किंवा कम्युनिस्ट म्हणायचं. हा एवढाच फक्त फरक होता. विचारांची त्यांची बैठक एकच, तो म्हणजे मार्क्स. आणि मार्क्स जे सांगेल ते बरोबर. आणि जसं गरुडांनी मला सांगितलेलं होतं की
कुठच्याही परिस्थितीत प्रश्न विचारायचा नाही. हा ते जे सांगितलंय मार्क्सने सांगितले दॅट इज फायनल, आणि तेच त्याप्रमाणेच आपण पुढे जायचं. तर झापडं लावून पुढे जायचं म्हणजे हा. मोठा प्रॉब्लेम. कम्युनिझम अँड नॅशनलिझम इन इंडिया. मध्येच एक शुअर. तपशिलातला हा, प्रश्न, बरोबर. कारण तुम्ही तो काळ बघितलेला आहे जो हो. जेव्हा माझा जन्म पण नव्हता झाला. बरोबर, I understand. हे जे कॉम्रेड होते असे त्या पट्ट्यातले, यांनाही 1962 मध्ये काँग्रेस तेव्हाच्या सरकारने अटकेत ठेवलेलं, हो हो किंवा तो एक हायलाइट जर हो त्यातलं काही हो हो सांगता आलं हो. तर आणि please. गमतीचा काय भाव होता, हा. त्यातले काही हे जे कम्युनिस्ट पक्षाचे जे आमच्या घरी हा. वडिलांचा पण वकिलीचा व्यवसाय होता आणि सांगलीला. प्रथितयश वकील होते आणि तुमचे हा, वडील. या आता मी माझ्याबद्दल आणि माझ्या वडिलांच्या बरोबर म्हणून मी बोललो आधीच म्हणून पाहिजे. ठीक आहे. पण आमच्या घरी हे सगळे लोक यायचे. शांताराम गरुड, तिथे हमीरराव पाटील होते, ॲडव्होकेट होते इस्लामपूरचे, ते पण कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते. ह्या अनेक लोकांना, या आमच्या जवळपासचे जे कम्युनिस्ट पार्टीचे लोक यायचे, हे लोक या लोकांना स्थानबद्ध केलं होतं. 62 हो, त्यात गोविंद पानसरे पण होते. अच्छा. गोविंद पानसरे कोल्हापूरचे, हा. ते वकील. हो. ते पण माझ्या वडिलांचे मित्र. जसे बाकीचे कोल्हापूरचे वकील मित्र असायचे, एकाच व्यवसायातले होते. माझे वडील क्रिमिनल प्रॅक्टिशनर होते. तसेच पण बाकीच्या लोकांच्या बरोबर त्या एक मैत्री, बारची मैत्री बारपुरी पुरती चालू असते. त्याच्या पलीकडे कुठे काही जास्ती जात नाही. पण त्यांना पण अटक झाली होती. आणि हा काळ किती होता, किंवा त्याची म्हणजे जसं आणीबाणीच्या काळातलं डिटेन्शन होतं, बरोबर, ह्याचं एक काही वर्षभर डिफेन्स ऑफ इंडिया रूल्स खाली हा. मला असं वाटतं त्यांचे जवळजवळ वर्षभर ते त्यांना स्थानबद्ध केलं होतं. पण एक 6 महिन्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. अच्छा. हा, तर सांगायचा मुद्दा काय, की हे लोक त्यांना त्याच्याबद्दल त्या वेळेला ते घरी यायचे किंवा वडिलांनी त्यांना विचारलं, अरे काय हे कशासाठी, म्हणजे पक्षाचं काय भूमिका, अमुक काय, त्यांना त्याचा खंत नव्हता. हा. म्हणजे त्यांना गंभीर असं गोष्ट नव्हतं वाटलं. हा, दॅट इज रिअली वंडरफुल, की त्यांना, मला एक ॲस्टॉनिशिंग होतं की त्यांना तिथं स्थानबद्ध करण्यात आलं, कारण ते देशद्रोही कारवाया करायची शक्यता आहे. म्हणून त्यांना जर का स्थानबद्ध केलं असेल तर कुठेतरी त्याच्याबद्दल खेद, खंत वाटायला पाहिजे. मला काही त्यांच्या म्हणजे अर्थात माझं पण काही वय फार मोठं नव्हतं, मी 14-15 वर्षाचा होतो. पण 14 वर्ष त्यावेळेला, तर त्याच्या आधीची गोष्ट आहे ही, 62-63ची गोष्ट आहे. ज्यावेळेला त्यांना स्थानबद्ध केलं त्यावेळेला ते म्हणजे 8-9 वर्षाचाच होतो. त्यामुळे मला आश्चर्य वाटायचं की यांना काही वाटत कसं नाही. म्हणजे ते स्थानबद्ध झाल्यानंतर जेव्हा आले ते हसत खेळतच यायचे, जणू काय एक बक्षीस. हा, बक्षीस झाल्यासारखं. मला काहीतरी गौरव झाला आम्हाला पकडण्यात आलं आणि आम्हाला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. मला वडिलांच्या बाबतीत मला असं वाटायचं, कारण माझे फादर आणि माझी आई आणि वडील दोघंही राष्ट्रवादी. हा, त्यामुळं त्यांचं कुठं त्या ह्याच्याशी काही कुठं जमत नव्हतं. आमच्या सगळ्यांसाठीच आमच्या कुटुंबाचं दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबा पुरंदरे त्यांनी लिहिलेल्या राजा शिवछत्रपती हे पुस्तक हे घरामधला एक, जसं मराठी माणसाच्या घरातला एक, तर त्याची लायब्ररी असेल तर त्यात हे पुस्तक असणंच आवश्यक आहे. अशी त्याशिवाय ती लायब्ररीच होऊ शकत. वारकऱ्याच्या घरात ज्ञानेश्वरी असते किंवा गाथेला, तसं अशा या घरात असे मित्र आले, त्यांनी काहीतरी अशी चर्चा केली तर थोडासा प्रॉब्लेमच वाटायचा. पण काय नाही लागत आता, असं तसं नसतं की अनेक विचाराचे लोक भेटतात, मिळतात आणि आपण त्यांच्याशी एक ठराविक ह्याच्यामध्येच आपण राहतो. आणि काही लोक तर जवळचेच असतात. फॉर एक्झाम्पल अरुण जेटली आणि सीताराम येचुरी अत्यंत जवळचे मित्र होते. अच्छा. हा, हे मला अरुण जेटलींनी सांगितलं. दोन एकदम टोकांच्या विचारसरणीची. आणि हे मला अरुण जेटलींनी सांगितलं. मला त्यावेळेला सुद्धा, आणि ही गोष्ट आहे 1994-95ची, पण त्यावेळेला सुद्धा मला त्याचं आश्चर्य वाटलं होतं की एवढी जवळची मैत्री राहू कशी शकते, विचारांची एवढी तफावत असेल. तर हळूहळू मी पण मॅच्युअर झालो. सांगा, तर एक कम्युनिझम अँड नॅशनलिझम इन इंडिया हे एक प्रिस्टन युनिव्हर्सिटीचं आहे. त्या व्यक्तीचं नाव बरंच विचित्र आहे जरा, त्यांनी लिहिलंय ते. त्यांनी एक इतिहास, कम्युनिस्ट पार्टीचा इतिहास लिहिलाय. बरं.
आणि त्या इतिहासामध्ये मला आय वॉज शॉक्ड, म्हणजे जे त्यावेळेला वाचलं, कारण आतापर्यंत मला कळत नव्हतं की मी चायनीज कम्युनिस्ट पार्टीबद्दल बघायचो की शांघायला त्यांचं एक गट त्यांनी अजूनही ठेवलेलं आहे शांघायमध्ये, जिथे कम्युनिस्ट पार्टीचा जन्म झाला. छोटीशी इमारत आहे, एक मजली आहे की नाही मला कल्पना नाही, पण छोटी इमारत आहे. त्याच्या आजूबाजूला प्रचंड गगनचुंबी इमारती आहेत, पण ते पण तसंच ती तेवढीच त्यांनी तिथं ठेवली. बाकीचं सगळं शांघाय त्यांनी जमीनदोस्त केले. दुसरं रशियन सेंट पीटर्सबर्गमध्ये जिथं रशियन पार्टीचा पहिला हे झाला, म्हणजे जे पहिली मिटिंग झाली आणि तिथं रशियन कम्युनिस्ट पार्टी इस्टॅब्लिश झाली, बोल्शेविक्स, त्याची एक बिल्डिंग आहे. पण तिथे त्या आजूबाजूला पण पॅलेशियल बिल्डिंग आहेत सेंट पीटर्सबर्गला. ही पण तशीच पॅलेशियलच बिल्डिंग आहे, म्हणजे तशी चायनीज नाही. कम्युनिस्ट पार्टीसारखी एक छोटंसं छोटी झोपडं नाही. नाहीये, झोपडं नाही, सॉरी, छोटी इमारत आहे, पण चांगली इमारत आहे आणि त्यांनी मेंटेन पण चांगली केली. हिंदुस्थानमध्ये तसं काहीच नाही. हा. मी विचार करायचो, आहे कुठे, झालं कुठं, आले कशी एकत्र आणि केली कुणी. त्या पुस्तकामध्ये मला पहिल्यांदा त्या कम्युनिस्ट पार्टीचा पहिला इतिहास, पहिली मीटिंग ही मला त्यावेळेला कळली आणि आय वॉज शॉक्ड, फ्रँकली स्पीकिंग. कोणी वाचलं तरी शॉक होईल. मी तुम्हाला ते पुस्तकाचं नाव सांगतो, नंतर याच्या काहीतरी कुठेतरी तळटिपीला देऊन टाका ते. 1919चा काळ. हा. पहिलं महायुद्ध संपलेलं होतं, हा. पण अजूनही तुर्कीमधली ऑटोमन साम्राज्य संपलं होतं, पण तुर्कीमधली अजूनही ढवळाढवळ संपलेली नव्हती. तिथं अजूनही उलथापालथ चालूच होती. आणि हिंदुस्थानातले खलिफत गेलेली होती. हा. त्यामुळे हिंदुस्थानातले मुसलमान प्रचंड काय म्हणतो आपण, असंतोषी होते. हो, हो. त्यांना एवढा प्रचंड असंतोष होता की अनेक मुसलमान हे वाया अफगाणिस्तान, त्यांना तुर्कीला जायचं होतं आणि ब्रिटिश आणि भारतातल्या फ्रेंच मुसलमानांना तिकडे तिथे जायचं होतं. हा. आणि त्या ब्रिटिश आणि फ्रेंच फौजांच्या विरुद्ध जिहाद पुकारायचा होता. हो. एक कॉन्टिंजन, एक 100-125 लोकांची वाया अफगाणिस्तान ताश्कंदला पोहोचली. बरं. स्टॅलिननी एम.एन. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय हा. यांना माओ बरोबर डिस्कस करायला, त्यांचे काही इश्यूज होते, रशियन कम्युनिस्ट पार्टी आणि चायनीज कम्युनिस्ट पार्टी, त्याचे त्या कुठचा प्रोग्राम करायचा, कशा पद्धतीने तो इम्प्लिमेंट करायचा. तिथं क्रांती तर आता होणार आहे, त्यामुळं आता क्रांतीचे वडील बंधू रशियन क्रांती, हो. ते धाकटे बंधू चायनीज क्रांती, पण ते त्यांचे बेसिकली तफावत होती कशा पद्धतीने क्रांती करायची त्याबद्दल. त्याने मानवेंद्ररावांना पाठवलं. 1 वर्षभर ते तिथं होते. वर्षभरानंतर आले आणि ताश्कंदला ते राहिले आणि तिथं उतरले आणि तिथेच राहिले, स्टॅलिनने सांगितलं म्हणून. एक 2-4-6 महिने गेले. हे लोक जमा झालेले होते, हे हिंदुस्थानातला आले होते, त्यामुळं ऑब्व्हियसली त्यांची गाठभेट होती. त्यांची व्यवस्था स्टॅलिनने त्यांना, मानवेंद्ररावांना सांगितलं होतं, त्यांची बाकीची व्यवस्था करा, राहणे, खाणं, जेवणं, आणि त्यांना काही अलाउन्सेस वगैरे द्यायचे असतील तर त्याची. अशा तऱ्हेने ते लोक तिथंच होते. त्यांना तुर्कीला पाठवायसाठी त्यांनी एक ट्रेनमधून काही पैसे आणि शस्त्रास्त्र अशी मॉस्कोवरनं पाठवली ताश्कंदला. ती येऊन थांबली होती, पण त्यांनी कधी जायचं हेच कळत नव्हतं. आणि बातमी अशी आली की केमाल पाशांनी कॅलिफत रद्द केली आहे आणि केमाल पाशांनी तिथे सेक्युलर तुर्की रिपब्लिक स्थापन केले. आता ज्यासाठी जायचं त्या रिझन आणि त्या कॉजचा आत्माच जर का गेलेला असेल, कॅलिफतच राहिलेलं नाहीये, त्याचं करायचं काय? मानवेंद्ररावांनी केबल पाठवली स्टॅलिनला. आता काय करायचं, तुमची केबल आलेली आहे आम्हाला, पण मी पुढे काय करू? नवीन आदेश. नवीन आदेश काय? मी इथं 4 महिने झाले इथंच बसून आहे आणि मला काही कळत नाही, मला काय करायचं. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची तुम्ही स्थापना करा.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना मला असं वाटतं 18, 19, 20 ऑक्टोबर असावे ते त्या पुस्तकाप्रमाणे. 1919 मध्ये स्टॅलिनच्या आदेशाप्रमाणे मानवेंद्र रॉय, गंगोपाध्याय हे दोन हिंदू, जे दोघे, आणि त्या दोघांनी सांगितलं की आम्ही हिंदू द्वेष्टे आहोत, आम्हाला हिंदू धर्माशी आमचा काही संबंध नाही, आम्ही जग मारली आणि हिंदू धर्मात जन्माला आलो, आम्हाला त्याच्याबद्दल अभिमान नाही आणि आम्हाला काहीच नाही, आणि आम्हाला वी आर नॉट प्राऊड ऑफ बिईंग हिंदू, इंडियन हिंदू. हे दोन, आणि 16 जेहादी मुसलमान, ज्यांना जे काय 2-4 महिन्यात 4 महिन्यात त्यांचा संपर्क आलेला असेल मानवेंद्र रॉय आणि गंगोपाध्याय यांच्या बरोबर, तोच त्यांचा मार्क्सिझम बरोबरचा संबंध. या 4 महिन्यात त्यांनी काय काय शिकवलं हे मला माहिती नाही, पण हे 15-16 लोक प्लस हे दोन हिंदू द्वेष्टे, अशा सगळ्यांनी मिळून सेंट्रल कमिटी तयार केली आणि हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट पार्टीची, साम्यवादी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली ताशकंदमध्ये. ताशकंदमध्ये 1919 मध्ये, ऑक्टोबर 1919. आता असं आहे, आता पुढं काय करायचं त्यांनी सांगितलं, मग त्याला मान्यता पाहिजे. मग सुप्रीम सोव्हिएटनी जी त्यांनी तयार केलेली होती स्टॅलिननी रशियामध्ये, त्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांना हे दिली, काय म्हणतो आपण त्याला, मान्यता दिली, फरमानबाडी फरमान झालं. मुलांचं याचं तसं फरमान आलं, एक फरमान आलं त्यांचं की स्थापना झालेली आहे, तुमच्या स्थापनेला आम्ही मान्यता दिलेली आहे, आणि आता या आपल्या सेंट्रल कमिटीला हिंदुस्थानात पाठवा. आता हे जे काय 16 लोक होते, 15-16 ते त्यांची त्या सेंट्रल कमिटीची, त्यांना पण प्रॉब्लेम होता, आपण हिंदुस्थानातून आलोय जेहाद पुकारायला, जेहाद तर होत नाही. आता 16 लोकांच्या विरुद्ध ब्रिटिश आणि फ्रेंच आर्मीज, त्यांच्या डिव्हिजन्सच्या डिव्हिजन्स, ज्यांनी अख्खा ऑटोमन साम्राज्याचं लिक्विडेट केलं, ते सगळं साम्राज्य जिंकलं, त्याचे तुकडे केले, त्यांच्यावर भांडायचं कसं, प्रॉब्लेम, मोठा प्रॉब्लेम. हे परत आले. मानवेंद्ररावांना आदेश मिळाला की तुम्ही रशियाला, मॉस्कोला परत या. वर्षभरातच मानवेंद्ररावांच्या लक्षात असं आलं की आपल्याला परत कुठेतरी काहीतरी जायला पाहिजे, कारण मला जे परत बोलवलेलं आहे, 32-33 सालची सुमार आहे हा, मला जे परत बोलवलेलं आहे ते मला इथं राहण्यासाठी नाही बोलवलं, मला बोलवलेलं आहे सायबेरियात कधी पाठवायचं त्यासाठी. शिक्षेच्या नंबरात मी पण आहे. हा, तर आज ना उद्या जे काय स्टॅलिन पर्ज आहे, त्या पर्ज मध्ये मला पण सामील व्हायला लागणार आहे. 31 सालचा मला असं वाटतं 1930, ते वाचून तर बरेच दिवस झाले, पण 1930च्या आसपास हे झालेलं होतं. आणि त्यांनी शेवटी आपल्या जर्मनीतल्या काही मित्रांना त्यांना कॉन्टॅक्ट केला. जर्मनीच्या बाहेरचे जे मित्र होते, मेक्सिको होते वगैरे, तिथे कॉन्टॅक्ट केला. आणि मोलोटोव हा स्टॅलिनचा जवळचा माणूस होता, त्यांनी त्यांना रशियातून जर्मनीमध्ये जायला मदत केली, त्यांना डॉक्युमेंट्स दिल्या. हे जर्मनीतून पळून जायला, माझ्या आठवणीप्रमाणे हा पळून जायला मदत केली. तिथून त्यांनी ते मेक्सिकोमध्ये काही दिवस गेले आणि मेक्सिकोहून ते परत आले हिंदुस्थानात. आणि शेवटी त्यांच्या लक्षात आलं की आपण कितीही हिंदू आणि हिंदुस्थान ह्याच्याबद्दल द्वेष बाळगला तरी आपल्याला शेवटी इथंच राहायचे, हेच लोक आपले आहेत आणि हेच लोक आपल्याला मदत करतील, आम्ही गाढव लोक आहोत. त्यांनी त्यांना तिथं आणले. ते पुढचा गमतीचा भाग आहे. हे जे निघालेले लोक होते हे सगळे कानपूरला गेले, उत्तर प्रदेशमध्ये गेले, जेहादी सगळे, सर्व 16च्या 16 मुसलमान. गंगोपाध्यायांचं पुढं काय झालं ते त्या पुस्तकात नाही, ते कुठं गेले, त्यांचं काय झालं आणि त्यांचा शेवटी अंत कसा झाला हे माहिती नाही, मला तरी माहिती नाही, म्हणजे सगळ्यांना बाकीच्या कम्युनिस्टांना माहिती असणार. पण मानवेंद्र रॉय आल्यानंतर, इथे आल्यानंतर त्यांना तोपर्यंत त्यांना कम्युनिस्ट चळवळीतनं हद्दपार करण्यात आलेलं होतं, बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यांनी जरी हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली तरी पुढे ते हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट पार्टी बरोबर त्यांचं काहीही संबंध आणि काही राहिले नाहीत. परिणाम ते दिल्लीला राहिले.
ते इतर ठिकाणी जायचे, सगळ्या हिंदुस्थानभर हिंडायचे, पण ते कम्युनिस्ट म्हणून त्यांना कुठेही मान्यता मिळाली नाही. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी आपले त्याच्या आधी पहिल्यांदा आणखीन एक हे येतो, नाही ते फ्रस्ट्रेशन हळूहळू सेट होत गेलं होतं. त्याच्या आधी त्याचा एक हे येतो की ज्या वेळेला 42 आंदोलन पुकारलं गांधीजींनी, त्यांनी सांगितलं असहकार करायचा, चले जावची घोषणा केली. त्यावेळेला गव्हर्नर जनरल्स काउन्सिलमध्ये 2 व्यक्तींना त्यांनी गांधीजींच्या विचारांच्या, काँग्रेसच्या विचारांच्या विरुद्ध जाऊन आणि त्यांची पर्वा न करता ब्रिटिशांनी 2 व्यक्तींना तिथल्या गव्हर्नर जनरल्स काउन्सिलमध्ये अपॉइंट केलं, म्हणजे त्याचं मंत्रिमंडळ गव्हर्नर जनरलचं. एक मानवेंद्र रॉय आणि दुसरे डॉक्टर आंबेडकर. या मानवेंद्रनाथ रॉयांचेच मला वाटतं जस्टिस तारकुंडे हे शिष्य होते. आणि मग त्यांनी पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज काढली. त्यानंतर काढले, फार पूर्वी. त्याच्या आधी रॅडिकल ह्युमॅनिस्ट होतं. रॅडिकल ह्युमनिस्ट. पण मग थोडक्यात आपल्या चर्चेचं एकसार बघितलं तर 2 गोष्टी लक्षात येतात. बोला बोला, या. पहिलं तर कम्युनिस्ट हा कधीही देशभक्त असू शकत नाही, आणि तुम्ही त्याची उदाहरणं पण सांगितली. आणि दुसरं, कम्युनिस्ट कधीही बाहेरच्याच आज्ञा पाळतो किंवा त्याच्याच नुसार चालणार, हे अशा स्वरूपाचं सगळं सुरू आहे. तर मला वाटतं आजच्या दिवसासाठी जे आज सरांनी अनुभव आणि काही महत्वाची माहिती सांगितली, कम्युनिस्ट पार्टीचा जन्म कसा झाला, जो भारताच्या बाहेर भारतीयांच्या इच्छेच्या विरोधात किंवा त्यांना माहिती नसताना अशा स्वरूपात झालेला आहे. तर कदाचित पुढच्या एपिसोडमध्ये आपण अजून काही माहिती अशाच स्वरूपाची घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार सर, तुम्ही आलात आणि आज इतकी महत्वाची माहिती दिलीत, याबद्दल आपलेही धन्यवाद.